ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला दाखल झालेत। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत राज ठाकरेंसोबत चर्चा करणार आहेत। निवडणुकीत संवाद महत्त्वाचा असतो असं सूचक विधानही त्यांनी यावेळी केलंय। राज ठाकरेंच्या भेटीला आता संजय राऊत गेल्याची माहिती आहे। मुंबई महापालिका निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता, तसंच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत राज ठाकरेंसोबत आता चर्चा करणार आहेत। पण पाहू शकतोय संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याचं कळतंय। निवडणुकीत संवाद महत्त्वाचा असतो असं सूचक विधान राऊतांनी केलंय। संजय राऊत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याचं समजतं। आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्याला याबद्दल सविस्तर माहिती देणार आहेत। वैदेही, राज ठाकरेंच्या भेटीला सध्या संजय राऊत गेल्याचं समजतंय, काय माहिती आहे? नक्कीच आपण बघतोय की निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर आता ह्या बैठकींचं सत्र सुरू झालेलं आहे। नेमकं निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे एकत्र येणार यावर शिक्कामोर्तब होत असताना आता आजची ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते। एकीकडे आपण बघतोय की संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या भेटीला आलेले बघायला मिळतात। सोबतच अनिल देसाई जे आहेत ते देखील आहेत। त्याच्यामुळे महत्त्वाची बैठक आता या ठिकाणी राज ठाकरे यांच्या निवासस्थानावर होताना बघायला मिळते। इतर कोणते राजकीय नेते तिथे जमलेत वैदेही? नक्कीच आपण बघतोय की अनिल परब, अनिल देसाई आणि संजय राऊत हे या ठिकाणी राज ठाकरे यांच्या भेटीला आलेले पाहायला मिळतात। आणि एकूणच या आजच्या भेटीमध्ये अत्यंत महत्त्वाची चर्चा होणार आहे, ती म्हणजे अधिकृत युतीची घोषणा। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये ही घोषणा होणार असल्याची माहिती मिळत आहे। या संदर्भात कशा पद्धतीनं कार्यक्रमाचं नियोजन करायचं, कशा पद्धतीचा अजेंडा असेल, समन्वय कशा पद्धतीचा असेल, या सगळ्या संदर्भात आजच्या या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। ही चर्चा नेमकी कुठे होतीये वैदेही, काही कल्पना? आपण बघतोय की राज ठाकरे यांच्या निवासस्थानावर म्हणजे शिवतीर्थ या ठिकाणी संजय राऊत आणि शिवसेनेचे अत्यंत महत्त्वाचे नेते हे अनिल परब, अनिल देसाई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। राज ठाकरे यांच्याबरोबर ही चर्चा होणार आहे। सोबतच मनसेचे काही नेते देखील या ठिकाणी आतमध्ये उपस्थित असल्याची माहिती मिळते। त्याच्यामुळे मनसे आणि शिवसेना, उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये ही अत्यंत महत्त्वाची चर्चा होते। आणि एकूणच आता पुढचं नियोजन कशा पद्धतीचं असेल या सगळ्या संदर्भात आजच्या या बैठकीमध्ये निर्णय ठरले जाणार आहेत। शिक्कामोर्तब होणार असून या चर्चेत युतीबद्दल नेमक्या काय चर्चा होऊ शकतात वैदेही? नक्कीच जर आपण बघितलं तर युतीबद्दल देखील अत्यंत महत्त्वाच्या चर्चा आजच्या या बैठकीमध्ये होणार आहेत। कारण अधिकृत अजून युती संदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाहीये। ही युती नेमकी कधी होणार आणि कशा पद्धतीचं आपण जे आहे ते आपले उमेदवार रिंगणामध्ये उतरवणार या सगळ्या संदर्भात आजच्या या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे। एकीकडे दोन्हीकडचे कार्यकर्ते जे आहेत ते अधिकृत युती संदर्भात वाट बघताना बघायला मिळत आहेत, तर दुसरीकडे आपले नेते जे आहेत ते कशा पद्धतीचं नियोजन करतील, सभांचं नियोजनाचं सत्र कसं असेल, कोणत्या मतदारसंघामध्ये आपण आपल्या सोबत जोडलेला राहूयात। मात्र आता आपण सध्या